सुरुवात. हॅलो, जाऊयात मॅचच्या दिशेने. दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर त्वरित पाठवा प्लीज. 12th मॅन लवकरात लवकर पाठवा. हॅलो, इनिंगचा पहिलो चेंडू आणि विराट कोहलीची आठवण करून देणारा फटको. कव्हर ड्राईव्हचा देखणं फटको. सीमा रेषेच्या बाहेर, आकांड्या पार, गडग्या पार, माटवा पार. पहिला चेंडू हॅलो, आवाज दे जरा. आवाज पण दे आणि बेस पण दे. हॅलो 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 थोडा. हॅलो, ओके. दुसरा चेंडू. यावेळेस मात्र बॉल पॅक पद्धतीचं ड्राईव्ह आणि त्यावर मात्र निश्चित संधी होती कॅच जिंकण्याची, परंतु संधी ही सर चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. जर तुम्ही वेळेत ते बिस्किट खाल्लात तर ठीक, नाहीतर बिस्किट जसं चहामध्ये विरघळतं तशी संधी ही विरघळून जाते. त्यामुळे संधी ज्या ज्या वेळेस तुम्हाला भेटेल तेव्हा एक नव्हे दोन नव्हे, बाजूच्याचे भले दोन हात घ्या, पण संधी हिसकावून घ्या. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 ही धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे. यावेळेस मात्र पुलचा फटको, सक्सेसफुल फटको. डीजे का सलामी देत चेंडू आकांड्या पैलाडी, गडग्या पार, डायरेक्ट डेकवर. इलो खणखणीत लाजवाब. विलासदादा युवा प्रतिष्ठान षटकार. पाटीवर असो आतापर्यंत खेळाचं समीकरण. यावेळेस देखील कव्हर मध्ये भेदलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधली दरी भेदली आहे. चेंडूला पाठवलाय कव्हर्स मध्ये, सीमा रेषेच्या बाहेर आलाय. पुन्हा एकदा विलासदादा युवा प्रतिष्ठान चौकार. समीकरण आतापर्यंत बघता मानवणीतल्या म्हणींची आठवण इली. नाकार मुटको, पाठीवर वळ आणि फौ कांडूक घेतलेत अशी काहीशी बॅटिंग आतापर्यंत. यावेळेस देखील पुन्हा एकदा गॅप भेदलाय. तडाके बंद. पुन्हा एकदा एक पाठीवर पाठबळ वळ. चेंडू आकांड्या पैलाडी, गडग्या पार, माटवा पार. इलो पुन्हा एकदा एक लाजवाब. आनंदची बॅटिंग पाहून मात्र खूप सारो आनंद झालो. आनंद मात्र आनंद देणारी. त्यात म्हणजे आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिनो. चेंडू ठरलो नो, म्हणजेच काय फ्री हिट, बोनस स्वरूपात धावा कुटण्याची संधी. बॅटर आनंदकडे बघून मालवणीतल्या आणखी एका म्हणीची आठवण झाली. आनंद मात्र आग खाता आणि इंगळ्या वक्ता. जणू काय 1800च्या सदीतलो डायनासोर, तशी त्याची बॅटिंग आपण पाहू भेटता. यावेळेस मात्र काय घडतला. पंचांचे दोन्ही हात समांतर, चेंडू ठरतलो अवांतर. मानवणीतल्या आणि एका म्हणीची आठवण. समुद्रात मासो तडीक मॉल, बघता भजी मागता वडो. समुद्रात मासो आणि तडीक मॉल. आणि आपल्या भाषेत सांगूचा झाला तर विकेट किपर मागणं सांगता जेवढा सारलेला हा तेवढ्यातच टाक. जाऊयात मॅचच्या दिशेने. ओ आनंद. यावेळेस मात्र
ओव्हरची झाली समाप्ती. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 2020च्या या जमान्यात 20. एक ओव्हरचा संपलाय खेळ. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 20. काय वाटतंय सर, पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या आहेत. संघ किती धावांपर्यंत मजल मारू शकेल, काय आहे तुमचा अंदाज? शानदार बल्लेबाजी रही है बतौर एक ओपनर बल्लेबाज. हालांकि अच्छी कोशिश की है नवगढ़ टीम ने, लेकिन व्याघ्रेश्वर वराट टीम के जो कप्तान हैं उन्होंने ये कहकर भेजा है कि एक तरफ से आक्रमण आपको करना चाहिए. प्रभंजन बतौर एक सेट बैटर के रूप में खेलेंगे, लेकिन जो कि सलामी बल्लेबाज है आनंद ने आज कारनामा किया है. 20 रन जोड़े हैं और यहाँ से क्या होगा, गुड स्टार्ट इज हाफ डन ऐसा कहा जाता है. एक अच्छी शुरुआत क्रिकेट में हालांकि काफ़ी मायने रखती है, और वैसे ही अगर शुरुआत अच्छी हो तो मध्यक्रम के बल्लेबाज और आक्रमण करेंगे. पारी के पावर प्ले है, इसके अनुसार 2-3 चौके ज़रूर आए हैं, लेकिन अब फील्ड खुलती हुई, अब 5 खिलाड़ी दायरे के बाहर रहेंगे, उसके अनुसार आपको गैप ढूंढने की कोशिश करनी होगी. 20 रन पहले ओवर में ज़रूर आए हैं, लेकिन वापसी करना नवगढ़ टीम जानती है, और इसमें से प्रबंधन और आनंद की जिम्मेदारी बढ़ती है कि 5 खिलाड़ियों के बीच उनको गैप ढूंढनी है. पारी की पहली ओवर समाप्त बगैर किसी विकेट, बल्लेबाजी करते हुए व्याघ्रेश्वर वराट पहुंची है बिना किसी क्षति के 20 रन. धन्यवाद. पहिल्या ओव्हरीचा खेळ संपलो. पहिल्या ओव्हरीत 20 रन म्हणजे तुम्ही म्हटलाच त्याप्रमाणे दुसऱ्या ओव्हरीत असतलो बॅटरवरच प्रेशर. कारण काय, हे डोंगर जो फर्स्ट क्लासच्या स्पीडनं नेलेलो हा, तो डोंगर वर वर चढवूच लागतलो. कारण का जर विकेट गेली तर मात्र डोंगर आणि पत्त्याचं रचलेलो डोंगर जसं कोसळता तसं कोसळण्याची देखील दाट शक्यता असता. किस तरह से फील्डिंग सेटअप किया जाए पर प्रबंधन के लिए ये मायने रखेगा. गेंदबाजी मार्ग पर स्वयं, और ये देखिए कैरिडोर जिसे क्रिकेट में कहा जाता है. अनिश्चित राव का गलियारा आउटसाइड ऑफ स्टंप गेंद सामने रखते ड्राइव करने का न्योता देते हैं, और ऐसे में अगर आपके पास सौरभ गांगुली जैसे कवर ड्राइव्स हों तो आप अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं. प्रबंधन के पास वो क्षमता है. क्या इस आखिरी क्वार्टर फाइनल के मुकाबले का वो प्रेशर झेल पाएंगे? निश्चित मोठ्या मॅचमध्ये मोठ्या खेळाडूला वापसी करावीच लागते. पहिल्या ओव्हरमध्ये आनंदाने तो क्लास दाखवलाय, परंतु आतापर्यंत प्रबंधन मात्र मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं थोडासा फॉर्मशी झगडतोय, परंतु फॉर्म इज टेम्पररी आणि क्लास इज परमनंट हे स्वतःला सांगून या मॅचमध्ये या क्वार्टर फायनलमध्ये धमाकेदार बॅटिंग करावी लागेल. जर आपल्याला संघाला उद्याच्या दिवसातील पहिला सामना, अर्थातच पहिला सेमीफायनल जर खेळवायचा असेल तर प्रबंधनला करावी लागेल धमाकेदार बॅटिंग. जाऊयात मॅचकडे. ओहो, यावेळेस देखील वल्लव रे नाकवा वल्लव, काय घडतंय? परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठकर प्रबंधन कहा आसमान देखता है. बल्ला तो घुमा, चौके छक्के तो लगा, अच्छे स्ट्रोक पर बड़े बड़े गेंदबाज भी सलाम ठोकते हैं. क्या ये आक्रमण होगा? लगातार 3 बॉल डॉट. ओहो, कमाल कमाल भाई, कमाल है, बेमिसाल है ये गेंदबाज, माला माल है. 4 गेंदे. स्वप्निल जी, मैंने कहा कि जब आपकी दायरा खुलता है, 5 खिलाड़ी दायरे के बाहर रहते हैं, उसमें से गैप ढूंढना आसान होता नहीं है. 4 गेंदे इस प्रेशराइज मुकाबले में बतौर एक सेट बैटर जिन्होंने पहले मुकाबले में 43 रनों की पारी खेली थी, मैन ऑफ द मैच रहे थे प्रबंधन, और ऐसे में 4 गेंदे खेलना मुनासिब नहीं है. लेकिन मैं तारीफ करना चाहूँगा एक युवा गेंदबाज की जो नवगढ़ टीम के बैकबोन रहेंगे, स्वयं जादव के लिए मोरेश्वर तेलंगी इनके माध्यम से 5,000 रुपये आए हैं. अगर स्वयं जादव ओवर हैट्रिक लेते हैं तो उनके लिए 5,000 रुपये कैश. 4 गेंदे, कोई रन नहीं. अगली गेंद आड़े बल्ले से मिड विकेट पर खेला है सुधीर की बढ़िया फील्डिंग. सुधीर जानते हैं विकेट मिले ना मिले रन रोकना बहुत ही जरूरी है. हो एक ही स्टंप पर थ्रो किया था, हालांकि लेट हुए. शेखर दलवी नाराज रहेंगे कि रन आउट हो सकते थे, लेकिन अच्छा प्रयास किया था सुधीर ने. एक ही स्टंप उनको दिख रहा था, और ऐसे में मोहम्मद कैप, ऐसे में युवराज सिंह, ऐसे में रिकी पॉन्टिंग, और ऐसे में जॉन्टी रोड्स बनने का मौका था इस खिलाड़ी के पास. 5वीं गेंद पर 2 रन. उसी के साथ पहले बल्लेबाजी करते हुए व्याघ्रेश्वर वराट पहुंचे हैं बिना किसी विकेट खोए 22 रन. निश्चित आपण पाहिलं हा असतो क्वार्टर फायनलचा प्रेशर.
जो प्लेअर आतापर्यंत चांगली खेळी करत होता तो क्वार्टर फायनलमध्ये थोडासा प्रेशर घेतो, यावेळेस मात्र गॅप शोधलाय, परंतु काय दर्जेदार क्षेत्ररक्षण, क्लासिक फिल्डिंग. ज्या ज्या क्षेत्ररक्षकांची, इंटरनॅशनल क्षेत्ररक्षकांची नावं घेतलात त्यांना नावाला साजेशी कामगिरी करतोय. यावेळेस मात्र तेथे असलेला क्षेत्ररक्षक सुधीर अप्रतिम फिल्डिंग त्याच्या माध्यमातून. मात्र बघता बघता खेळ सरलो 2 ओव्हरींचो, खेळ संपलो 12 चेंडूंचो, खेळ संपलो 1 डझन हापूस आंब्याचो आणि रन मात्र जाऊन पोचले ते 2 डझन हापूस आंब्यांवर. म्हणजेच काय 1 डझन बॉल झाले आणि 2 डझन रन झाले. आंब्याचो रेट खय जाता तो सर तेवढे बघा जरा. बिल्कुल 2 ओवर का खेल हुआ है, 12 रन प्रति ओवर 24 बने हैं, विकेट कोई भी नहीं गिरा है. आने वाले 10 बैटर उनके हाथों में है, यहाँ से आक्रमण होगी. और कम से कम जो मैं जब भी टॉस जीते हैं ना दत्ता दादा, क्या होता है जब आप अंतिम मुकाबला सेमीफाइनल का खेलते हैं तो मेरा मानना यही है अगर आप टॉस जीते हैं तो आपको बल्लेबाजी ही करनी चाहिए, क्योंकि पिच काफ़ी स्लो हुआ करती है. ऐसे में पाली के ग्राउंड पर भी ऐसा हमने देखा है कि टॉस जीतने के बाद फील्डिंग लिए जाती है और 40-45 रन भी नहीं निकलते, क्योंकि जब पिच स्लो होती है तब आप अच्छा स्कोर खड़ा करें, दबाव बनाएं. लेकिन एक मजबूत सलामी बल्लेबाज है, शेखर है, राजा है, रुपेश है, इनके ऊपर निगाह रहेंगी. सुधीर दलवी ने आज इंप्रेस किया है, आज अच्छी फील्डिंग उनके द्वारा. 12 गेंदों में 24 रन बने हैं. स्ट्राइकर एंड पर एक सेट बैटर जिनको दूसरे ओवर में एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला था. आनंद आए और आनंद अपने निजी कितने रनों पर खेल रहे हैं? 18 रनों पर खेल रहे हैं, गेंदबाजी की बागडोर संभालते हुए, जिन्होंने पिछले मैच में मैन ऑफ द मैच जीता था. ऐसे स्वप्निल सुतारा है, ज्ञानेश्वर सुतार भी ये मुकाबला देख रहे हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है. नंदू दादा सुतार भी ये मुकाबला देख रहे हैं, उनका भी स्वागत है. इस बार लेग कटर का प्रयास, तेज लेग कटर जिसे कहा जाता है. अगर आप देखें तो मुंबई क्रिकेट में पहले ऐसी गेंदें हुआ करती थी, तेज और कट. और इसके बाद अगर हम देखें सुप्रीमो ट्रॉफी हो, शक्ति ट्रॉफी हो, ऐसे में ऐसे ही गेंदबाजों का इस्तेमाल ज़्यादातर मुंबई किया करती थी. ऐसी गेंदबाजी स्वप्निल सुतार द्वारा. पहली गेंद कोई रन नहीं. यस, दुसऱ्या चेंडूवर मात्र मोठो फटको, आकांड्या पैलाडी पाठवूचो इरादो, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होतो आणि क्षेत्ररक्षकाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो. ज्याप्रमाणे लग्नाचा आमंत्रण देताना हातात नारळ देतं त्याप्रमाणे अगदी चेंडू जाऊन त्यांच्या हातात विसावलो. अर्थातच काय धक्का क्रमांक 1, कलाम नंबर 1 लागला, त्या म्हणजे आनंदच्या स्वरूपात. बिग विकेट. शानदार गेंदबाजी की है. हालांकि आनंद ने अच्छी कोशिश की थी, बतौर एक ऑन ड्राइव करना चाहते थे, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात थे. और नवगढ़ टीम की अगर हम दत्ता बात करें ना तो उनकी फील्डिंग काफ़ी बढ़िया है. बतौर रुपेश हो, सुधीर दलवी हो, आमिर दलवी हो, स्वप्निल हो, स्वयं हो, और इनको इनकरेज करने वाले रिकी पॉन्टिंग हो या राजा सालुंके जैसे एक होनहार खिलाड़ी हो जो अपना पूरा एफर्ट देते हैं. और राजा से बहुत कुछ सीखा है मैंने. राजा बहुत अच्छा कमाल का एक स्प्रिंटर है. दूसरा बल्लेबाज अब नमूदार होता हुआ मैदान पर विट्ठल तेलंगे आए हैं. बतौर कप्तान चले सीनातान, लीडर ऑन द फ्रंट. यस, यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी निश्चित संधी नसेल, कारण का त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं चाललंय. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा आपण पवित्रा पाहतोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून, अर्थातच नवगड संघाकडून, कारण त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. मागच्या सामन्यात 31 धावा या ग्राउंडवर डिफेंड करणं तितकंसं सोपं काम नव्हतं, पण ते त्यांनी सहजरित्या पेलवलंय. आणि तीच कामगिरी पहिलं षटक वगळता आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते या दोन्ही गोलंदाजांकडून. पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ी और कोशिश कर, थोड़ा और जोर लगा प्रबंधन, किस्मत के जंग लगे दरवाजे को खुलने में वक्त लगता है.
ओहो हो, प्लम्प ऑफ द विकेट, LBW आउट। प्रबंधन एक आड़ा बल्ले के साथ खेलना चाहते थे। गेंदबाजी स्वप्निल सुतार निजी कर रहे हैं, काफी कमाल की पेस गेंदबाजी, बिल्कुल स्टंप टू स्टंप गेंदबाजी कर रहे हैं और दूसरा विकेट इस ओवर में चटकाते हुए स्वप्निल सुतार दोनों ही सलामी बल्लेबाजों को वापस भेजा है। जो शुरुआत की थी व्याघ्रेश्वर वराट टीम ने पहले ही सत्र में पहले ओवर में 20 रन आए थे, दूसरे ओवर में 4-24 और उसके बाद कमाल की ओवर डाली है अभी तक स्वप्निल सुतार ने। डीजे को मिलता है बड़ी देर के बाद शुभम मैदानाच्या अगदी मध्यस्थी पाहूयात काय करतलो शुभम। आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी, परंतु त्या गोलंदाजीक भेदूचा लागतला। जर सेमीफायनलचा तिकीट व्हाया तर परिश्रम करूकच लागतले। यावेळेस मात्र फुल टोल वसूल करूक अपयशी ठरलो। यावेळेक मात्र लाखाची खाक आणि मंगेशच्या वळ्याक पडलेला भाग आणि तिकडे मात्र पंचांनी रिव्ह्यू मागितलो। बल्लेबाजी टीम ने वेस्ट हाई का रिव्यू लिया है, नो बॉल के लिए रेफरल किया गया अंपायर्स द्वारा। बल्लेबाजी करने वाले टीम द्वारा रेफरल लिया गया है, बतौर ये वेस्ट हाई का रिव्यू लिया गया है। प्रमील शिंदे ऑफिशियल थर्ड अंपायर प्लीज डिसीजन चेक करा। प्रमील शिंदे कहाँ पर हैं? और बतौर एक अंपायर हो तो आप वक्त ले, लेकिन डिसीजन अच्छा दे। यही अंपायर कर रहे हैं कि वक्त ले रहे हैं, डिसीजन मेकिंग के लिए थोड़ा सा वक्त लिया जा रहा है उनके माध्यम से। जो कि 12th मैन है वो ज़्यादा कुछ चहलकदमी ना करे पेंडॉल में। यहाँ पर एक सेट बैटर के ऊपर आक्रमण किया है, एक कैच ज़रूर मंगेश द्वारा ने छोड़ी है। और ये अच्छी बात रहेगी कि बहुत ही अच्छी तरीके से ये देखा जा रहा है। आणि तिसऱ्या पंचांकडनं इशारो येतलो तो फेअर डिलिव्हरी, परंतु ती सुटलेली कॅच किती महागात पडतली ह्यो येणारो काळ सांगत। सांघिक धावसंख्या मात्र निश्चित झाल्या त्या 26 अब तक 26 असा स्कोअर बोर्ड। जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वप्नील सज्ज। यावेळी मात्र चांगलं फटको, गॅप भेदण्याचा इरादो, परंतु त्या ठिकाणी काऊ कॉर्नर मध्ये फंबल। एक धाव पूर्ण, दुसऱ्या रन्साची संधी, बघता बघता दुसरं रन्स देखील पूर्ण। तिसऱ्या रन्सासाठी असतली संधी, परंतु स्टंप ठोकूचे सोडून बॅटर का ठोकूचा काम चालू। अर्थातच या 2 रन्सानं मात्र निश्चित सांघिक धावसंख्येत झालेलो बदल। सांघिक धावसंख्या जण पोचतली 28 रन्सांवर 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड। काय वाटतंय सर, किती रन्स पर्यंत हा संघ जाऊ शकेल? 3 ओवर का खेल समाप्त हुआ है, 28 रन बने हैं, 9 रन प्रति ओवर ये रन बने हैं, ज़्यादा रन है नहीं है। आखिरी जो 6 गेंदे हैं उसके ऊपर निर्धारित करेगा ये टिकट। ये 25,000 50,000 रुपये वाली मैच है, क्वार्टर फाइनल का मुकाबला है और गांव के एक स्वाभिमान का ये मुकाबला रहेगा, क्योंकि कौन सी टीम जीतेगी। अगर रात में भर खेले और रात में आप क्वार्टर फाइनल का मुकाबला हारते तो उससे ज़्यादा मलाल और कुछ होता नहीं है। और इसी की वजह से व्याघ्रेश्वर वराड ये ज़रूर कोशिश करना चाहेगी कि कम से कम एक इस ओवर में विट्ठल तेलंगे के बल्ले से 12 रन आए, उससे क्या होगा 40 तक ये टोटल जाएगा। और गेंदबाजी मार्ग पर अब नए गेंदबाज का इस्तेमाल किया जा रहा है, बतौर जो तीसरे ओवर में ज़्यादातर अब हमें देखने को मिलते हैं मंगेश सुतार गेंदबाजी की बागडोर संभालते हुए। रनों की संख्या 28 है, कप्तान अब मैदान पर है और कप्तान का साथ शुभम दे रहे हैं, लेकिन डेथ ओवर है और डेथ ओवर में अब हाथों को खोलना होगा। निश्चित तुम्ही म्हटलात तसं आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरमध्ये मंगेश येत होता, परंतु ही क्वार्टर फायनल आहे, काहीतरी डिसिजनमध्ये चेंज आणावं लागेल, थोडासा समोरच्या संघाला चकवा द्यायचा या इराद्याने स्लॉक ओव्हरमध्ये स्वतःला राखून ठेवलं होतं ते मंगेश याने। आणि मंगेश येतोय आता मात्र गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकिंग एंडला असेल तो म्हणजे
शुभम स्ट्रायकिंग एंडला शुभम, मंगेश टू शुभम असा असेल कॉम्पिटिशन. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये मोठे फटकेबाजी करावी लागेल. पाहूयात काय होत आहे, काय घडतंय, काय बिघडतंय. मंगेश सज्ज, समोर आहे शुभम. ओहो, यावेळेस मात्र चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित आणि या एका धावेने मात्र कॅप्टन ला स्ट्राईक वर आणतोय. अर्थातच विठ्ठल येईल स्ट्राईकला. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. या 5 चेंडूंमध्ये मोठे फटकेबाजी करणे अति अनिवार्य गरजेचे असेल. जब मैदान में कठिन परिस्थितियां होती हैं तो कप्तान आगे आते हैं. विट्ठल तेलंगी के पास वो मौका है. पिछले मैच में बढ़िया गेंदबाजी की थी, अब बल्ले से उनको चमक दिखानी होगी. सुबह आपके टूथपेस्ट में नमक होना हो, लेकिन बल्ले में वो चमक होनी चाहिए. प्लम्प ऑफ द विकेट सामने पाया, लेग ब्रेक का प्रयास किया था, धीमी गति की गेंद, बल्ला जल्दी घूमा, पैर जल्दी मुड़े थे, बिल्कुल डेप्थ ऑफ द क्रीज गेंद जाकर गिरी थी. मिडल स्टंप पर गेंद जा रही थी और इसकी वजह से अंपायर के मन में कोई दुविधा न थी. अंपायर ने उंगली खड़ी कर दी और यहां पर विकेट जाता हुआ कप्तान विट्ठल तेलंगे का बतौर LBW. की आपल्याला गोलंदाजी करायचंय म्हणजेच काय यू मिस आय डेफिनेटली हिट या तत्वावर गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे आणि त्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ मात्र निश्चित यशस्वी ठरताना दिसतोय. अगर मन बना लिया है ऊंची उड़ान का, अगर मन बना ही लिया है ऊंची उड़ान का, तब क्या नापना कद आसमान का. अगर आपको मैच जीतना है तो आक्रमण करना होगा. बल्ले की धार उसके ऊपर, गेंदबाज के ऊपर वार करना होगा. गेंद को बाउंड्री के पार लगाना होगा, तभी 40 तक ये टोटल जाएगा. इस बार अंपायर ने इशारा किया है वाइड का. अंपायर की जर्सी देखे तो मुझे हैरिल्ड शील्ड जो क्रिकेट प्रतियोगिता होती है उनकी याद होती हुई. गेंद अगर हम अंपायर्स की बात करें तो बैरी मेयर और डिकी बर्ड ये अंपायर थे 1983 के फाइनल में, और अलीम डार और साइमन टफल थे 2011 में जब भारत ने विश्व कप जीता. और अभी भी मौका है भारत के पास विश्व कप जीतने का. इस बार लोअर फुल टॉस ऑफ साइड पर ओवर्स टू कवर्स खेला है. फील्डर डीप में आते हुए बढ़िया थ्रो. नवगढ़ टीम की ये अच्छी बात है कि थ्रो उनके काफ़ी अच्छे रहे हैं. हालांकि विकेट कीपर शेखर दलवी नाराज रहे हैं, गैदर नहीं कर पाए, लेकिन स्वप्निल जी अगर नवगढ़ टीम की बात करें तो कांधे उनके काफ़ी मजबूत है, अच्छे थ्रो कर रहे हैं. निश्चित निश्चित तुम्ही जे म्हणताय त्यात 100% तथ्य आहे. कारण का आतापर्यंत आजच्या दिवसातील सर्वात तगडं क्षेत्ररक्षण कोणत्या संघाने केलं असेल तर ते नवगड संघाने केलं आहे. कारण का आतापर्यंत एक चांगली क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी, प्रत्येक चेंडूवर विकेट कीपर एंडकडे येणारा थ्रो. यावेळेस मात्र मोठा फटका, बिग हिट, बडा धमाका. काय घडलंय पाहावं लागेल. आणि फलंदाज मात्र बाद. विकेट गो गॉन डीजे. दिया गया. ये सत्र मेरे लिए आज के शाम का आखिरी सत्र रहेगा. बल्लेबाजी करती हुई अग्रेसर वराट पहुंची है. अब मध्य क्रम के बल्लेबाजों की हाराकारी की वजह से मात्र 32 पर. और अभी इस ओवर की कितनी गेंदें शेष हैं? आखिरी भी 3 2 गेंदें शेष है. 4 गेंदें हुई हैं और 2 में अगर 6 भी बनाते हैं या 4 भी बनाते हैं तो एक सम्मानजनक टोटल रहेगा शाम के समय में. और ऐसे में जो दर्शक अभी भी मैदान पर डटे हुए हैं ना, वो असली दर्दी दर्शक हैं कि वो फिल्म खत्म होने के बावजूद भी बैठे हैं. आज अच्छा काम किया है SS लाइव की पूरी टीम ने. टेलीकास्ट टीम अच्छा काम कर रही है. अजय, रोहन, राज, प्रीतम. फिर से एक बार लोअर फुल टॉस ऑन साइड पर मोड़ दिया. एम्पायर के बगल में से गेंद जाती हुई डीप फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच, लेकिन बढ़िया थ्रो, एक का मौका और रन आउट. डीजे
स्कोर बोर्ड पर 33 बराबर 33 रन। छक्का आता है क्या, लेकिन मंगेश एक ऐसे मंझे हुए गेंदबाज है। विलास दादा ने अच्छा आयोजन किया है, कल भी काफ़ी बड़ी मात्रा में दर्शक आएंगे। फाइनल डे है, संडे का दिन है। इस बार आड़ा बल्ला छक्का, ओहो हो, आखिरी गेंद पर क्यों ना हो, ये मौका मिला है। ये छक्का वराड टीम को एक मनोबल देगा, ये छक्का वराड टीम को लड़ने का जज्बा देगा, लड़ने का जुनून देगा। वो जद्दोजहद करने की, परिसीमा करने की, संघर्ष करने की जो इच्छा है वही छक्के के साथ लिए। छक्का किसने दागा है? उमेश द्वारा ये छक्का। उमेश, ओहो, बड़ी देरों के बाद उमेश दिखाई दे रहे हैं। कमाल के ये खिलाड़ी, एक पुराना चावल है ये भी। आखिरी गेंद पर 6, कुल मिलाकर 39 रन बने हैं। 4 ओवर के खेल के बाद दूसरे सत्र में 40 की जरूरत। थैंक यू। बिल्कुल बिल्कुल। लिए बिल्कुल 39 रन स्कोर बोर्ड पर, मतलब 40 रन का टारगेट होगा सेकंड इनिंग में। 40 धावांचा पाठलाग करायचा आहे सेकंड इनिंग मध्ये। 40 धावांचा पाठलाग करायचा आहे नवगड संघाला। नवगड संघ 40 धावांचा पाठलाग करून सेमीफायनलचं तिकीट आपल्या घरी आज रात्री घेऊन जाईल का दुसरीकडे असलेला वराड संघ 40 धावा डिफेंड करेल आणि सेमीफायनलचं तिकीट वराड गावात घेऊन जाईल, हे देखील पाहणं निश्चित औचित्याचं ठरेल। तोपर्यंत इनिंग ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर डीजे। चोवीस चेंडूंवर प्रत्येक बॅटरने, प्रत्येक बॉलरने, प्रत्येक फिल्डरने आपले 100% एफर्ट्स द्या। क्वार्टर फायनलची मॅच आहे बघा, रात्रीचे ठीक आता जवळपास 2:45 वाजलेत आणि तरीही तुमच्यासाठी जवळपास शेकडोच्या संख्येत या ठिकाणी प्रेक्षक थांबलेत। त्या प्रेक्षकांना अपेक्षा असेल काटेकी टक्कर, एकदम नेक टू नेक मुकाबला, शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारा सामना आणि तो सामना तुम्ही दोन टीमच्या माध्यमातून घडवाल अशी निश्चित अपेक्षा करतो। जाऊयात मैदानाच्या दिशेने। पाठलाग करायचा आहे 40 धावांचा आणि त्या 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी शेखर आणि राजा।
आणि गोलंदाजी मार्कवर या टुर्नामेंटमध्ये ओव्हर हॅट्रिक घेणारा विठ्ठल. स्ट्रायकिंग एंडला शेखर उर्फ रिकी पॉन्टिंग पहिलाच चेंडूवर आकांडा पैलाडी गडग्या पार माटवा पार षटकार. ये गेंद उड़ी 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 और सीधे जाके स्टैंड में जुड़ी. डीजे पहिलो चेंडू षटकाराच्या बाहेर, अर्थातच 6 धावांनी खाता उघडला गेला. डायरेक्ट अर्धा डझन हापूस आंब्यांची पेटी केली गेली पॅक. जाऊयात पुढच्या चेंडूवर. चेंडू क्रमांक 2 साठी सज्ज गोलंदाज विठ्ठल. विठ्ठलवर विठ्ठल कृपा होईल का पाहावं लागेल. की ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग अर्थात शेखर पुन्हा एकदा करेल एक वार. हो, यॉर्करचं ब्रह्मास्त्र काढलं होतं. पॉइंट क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय, हलकेच चेंडू अडवला जातोय, फेकी केली जाते. तोपर्यंत एक धाव मात्र काढली गेली आहे निश्चित. या एका धावाने सांघिक धावसंख्या झाली आहे 7. धावसंख्या झाली आहे 7. आठवड्यात वार 7, इंद्रधनुष्यात रंग 7, जगात आश्चर्य 7, लग्नाचे फेरे 7, त्यात दिली जाणारी वचनं 7, सुरात सूर 7. इतकंच काय, या सर्व दर्दी प्रेक्षकांची विलासदादांना लाभलेली 7. त्यामुळेच ही टुर्नामेंट झाली आहे सक्सेसफुल. आणि या सक्सेसफुल टुर्नामेंटचा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. जाऊयात पुन्हा एकदा मैदानात. हो, चांगला फटका. क्षेत्ररक्षकांच्या मधोमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर्समध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा मात्र निश्चित रोखल्यात आणि 2 धावा टीमला देखील भेटल्यात. अर्थातच या 2 धावांनी सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 धावांचा पाठलाग करायचा असताना. बिनगडी बाद 9. अप्रतिम अशी फलंदाजी आतापर्यंत दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एक फलंदाज 7 धावांवर, एक फलंदाज 2 धावांवर खेळतोय. निश्चित शेखरच्या बॅट मधून कव्हर्स मध्ये लॉफ्टेड फटका, 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा दणदणीत लाजवाब चौकार. वराड संघ जर या मॅच मध्ये जिंकला तर सिद्धेश गुरव यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि राजा याच्या बॅट मधून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा आकांड्या पैलाडी गडग्या पार माटवा पार नाकार मुटको चौकार. आतापर्यंत राजा नीट थोडासा तितका खेळ दाखवत नव्हता, परंतु मोठा प्लेअर मोठा मॅच मध्येच खेळतो हे तो आज दाखवतोय. यावेळेस रिपीट टेलिकास्ट, अक्षरशः रिपीट टेलिकास्ट. परंतु मागच्या वेळी काना खाली होती, आता पाठीवर सनकन पडलेला षटकार. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा गडग्या पार माटवा पार डायरेक्ट चंद्रार षटकार. रोहितजी शिंदे यांच्याकडून सरपंच रवी शिंदे सरपंच यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा जाऊयात मॅच कडे. गोलंदाजी मार्कवर आपल्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू विठ्ठल, ज्या विठ्ठलवर आतापर्यंत आक्रमण चढवला गेला तोच विठ्ठल गोलंदाजी मार्कावर सज्ज. ओ, थोडासा फंबल झालाय. फंबल रॉयल रंबल. शेवटचा चेंडूवर काय घडतंय पाहावं लागेल. आतापर्यंत तब्बल 19 धावा कुठल्या गेल्यात या ओव्हर मध्ये. मुगड्यान रेस काढलो गेलो.
आणि पुन्हा एकदा त्याच मुघड्यान रेस काढलेल्यात आणखी एक भर, आणखी एक पाठीवर पाठबळवड, चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर, इलो चौकार. राजा मात्र दरम्यान आता मात्र लकी ड्रॉचं कूपन काढलं जात आहे. कॅमेरामॅन फोकस करो, कोण होगा ओ लकी मॅन, कोण असेल आजच्या नशिबाचा भाग्यविधाता, त्याची चिठ्ठी काढली जाते. चिठ्ठी आली आहे बाबा, नाव वाच काय त्या, आणि मला वाटतं चिठ्ठी आली आहे साईराज देशमुख. बाबा इथे कुठे असशील तर धावत पळत ये. चला पटापट साईराज देशमुख पटापट या, अन्यथा आपलं नाव कॅन्सल करण्यात येईल याची नोंद घ्या. जाऊयात मॅचकडे. आतापर्यंत एक चांगला दर्जेदार सामना आपण पाहतोय. अप्रतिम बॅटिंग राजाच्या माध्यमातून. राजा मात्र आज आग खाता आणि इंगळ्या ओकता. राजाकडनं नाकार मुटके, पाठीवर पाठबळ वर काढले जातात. असो बॅटर राजा, अप्रतिम अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहू भेटता. पुन्हा एकदा निश्चित जाईयात मैदानाच्या दिशेने. आता मात्र स्ट्रायकिंग एंडर असतलो शेखर. रिकी पॉन्टिंग ऑस्ट्रेलियाचो आणि त्याच्या समोर काढलेलं यॉर्करचो ब्रह्मास्त्र, आणि त्याच्यात दुसरं नाव इलं होतं म्हणजे ओम देशमुख. ओहो, पुन्हा एकदा यॉर्कर, पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र, रनआउटची संधी, आणि संधी मात्र हुकली कारण का थ्रो हवं होतो स्ट्रायकिंग एंडाक, थ्रो गेलो नॉन स्ट्राईक एंडाक. आणि बाईच्या स्वरूपातील धावा, या बाईच्या स्वरूपातील धावेन सांघिक धावसंख्येत भर पडली. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 40 रन्सांचा पाठलाग करत असताना 24 रन्सांवर धावसंख्या झाली 24. 40 रन्सांचा करूचा पाठलाग. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर सज्ज महेश, तो देखील एक अनुभवी गोलंदाज. अनुभवाचो पुरेपूर वापर करताना आतापर्यंत दिसता. 2 चेंडूत 1 धाव खर्च. फुलटॉस चेंडू, त्यावर मारलेलो फटको, कव्हर क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करता, क्षेत्ररक्षक चेंडू अडवता, फंबल होता. तोपर्यंत मात्र गेलो चौकार. अर्थातच काय मालवणीतल्या म्हणीची आठवण इली, बैल गेलो तो गेलो आणि जाताना 9 हाताचो कासरो घेऊन गेलो. म्हणजे बॉल सोडलंस तो सोडलंस आणि वरनं 4 रन बोनसचे दिलंस. अर्थातच काय या चौकारान सांघिक धावसंख्येत पुन्हा एकदा पडली भर. सांघिक धावसंख्या 40 धावांची पाठलाग करताना 28 धावांवर. ओहो, यावेळी मात्र थर्डमॅन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल, अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि त्यावर अचूक फेकी. अर्थातच 1 धाव, एका धावेने सांघिक धावसंख्येत झालं बदल. सांघिक धावसंख्या जाऊन पोचली 29 रन्सांवर. पुन्हा एकदा यावेळी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झालो, परंतु बॅकअप कडनं अप्रतिम कामगिरी. यावेळी मात्र रिकी पॉन्टिंगची अति घाई त्याका संकटात नाही. अर्थातच त्याका जाऊक चालक त्याला पॅवेलियनच्या दिशेन, डगआउटच्या दिशेन, रावण्याच्या दिशेन. पहिली विकेट, पहिलं धक्को, पहिला कलाम लागला वरनी त्या रिकी पॉन्टिंगच्या स्वरूपात. OUT आउट. लक्ष्मण कुंभे यांच्याकडून राजा यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. न्यू बॅटर रुपेश. पाहूयात आता रुपेश काय करतलो. अजूनही 10 रन्सांची गरज. सेमीफायनलचा तिकीट कन्फर्म करू नवगड संघाक. नवगड संघ आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. अर्थातच पहिल्याच ओरीत
राजान फो कुटूक घेतले होते आणि ते फो कुटून कुटून अक्षरशः समोरच्या टीमला पराभवाच्या छायेत पाठवल्यान तो राजा आणि त्याच्यासाठीच 500 रुपयाचा पारितोषिक देखील लागला. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. पैसे परत येतात वाटता. जाऊया मॅचकडे. चांगलो फटको देखनो फटको. त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल 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 रॉयल रंबल. आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचा क्षेत्ररक्षण बघून थोडासा असा वाटूक लागला की त्यांच्या डोळ्यावर झोप येऊक लागली. परंतु ही झोप उडवून देऊक लागतली, कारण का ही झोप जर तुम्ही आता वेळेत उडवलात नाही तर मात्र पराभव तुमचो निश्चित असतलो. कारण का आता मात्र शिल्लक राहिले धावा ते म्हणजे नुसते 8 आणि त्यासाठी चेंडू शिल्लक असतले तब्बल 12. म्हणजेच काय, चेंडू शिल्लक आहेत 12, धावांची गरज आहे 8. बारा चेंडू आणि 8 धावा. ही मॅच कोणत्याही क्षणी संपू शकता. त्यामुळे आवर्जून एक नाव घेऊनचा राहुला त्याची आठवण मात्र निश्चित करू होई. कारण काय या ठिकाणी मका बोलवण्यात सगळ्यात मोलाचं जर कोणाचा हात असत तर तो जेवढं सुधीर भाऊंचो जेवढं दत्ता भाऊंचा तेवढंच महत्त्वाचा हात हा तो म्हणजे माझो मित्र तुषार गुरव. आणि त्याच्याच मध्यस्थीमुळे मी इथपर्यंत पोचले. कारण का त्याच्याकडे कॉल गेलो आणि त्यानंतर त्याने सगळी सूत्रा माझ्या वसून स्वतःकडे घेतला आणि त्याचमुळे या टुर्नामेंट का येऊची संधी भेटली. त्यामुळे तुषारचे देखील खूप खूप आभार. तसेच आमचे आता मात्र निश्चित म्हणूक वावगा ठरणार नाही की जीवाभावाचे काळजाचे मित्र सुधीर भाऊ आणि दत्ता भाऊ यांचे खूप खूप आभार. जाऊयात मॅचकडे. पुन्हा एकदा मॅच मात्र रंगतदार स्थितीत निश्चित असतली. आतापर्यंत सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33. तिर्योचो डबल गेम. अर्थातच 7 धावांची रवली गरज आणि त्यासाठी स्ट्रायकिंग इंडाक राजा. क्या राजा बजा पाएगा बाजा. LBWचं अपील, परंतु पंचांकडून मात्र मान हलवली जाता. अर्थातच नॉट आउटचो इशारो, डॉट बॉलचो इशारो. अर्थातच पुन्हा एकदा आता चेंडू मात्र शिल्लक रवले 10 आणि रन्सांची गरज आती म्हणजे 7. 10 चेंडू 7 रन्स. आता मात्र दर्जेदार गोलंदाजी करूक लागतली. ओहो, यावेळेस मात्र चांगला फटका, गॅप मधला फटका, वन बाउन्स, काऊ कॉर्नरच्या कपडावरसून चेंडू फरार, गडग्या पार, माटवा पार, विलासदादा प्रतिष्ठान आला हा चौकार आणि डीजे वालो मात्र झोपलो. हरकत नाही, आपणच काहीतरी करूयात. या चौकारान मात्र सांघिक धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 37 रन्सांवर. चेंडू शिल्लक रवले आता मात्र 9 आणि रन्सांची गरज रवली 3. 9 चेंडू आणि 3 धावा. बॉलमॅन जरा त्वरित बॉल द्या प्लीज. आणि चेंडू बहुतेक सापडलो. अजून निस्त्या 3 रन्सांची गरज म्हणजेच जर्सी क्रमांक 33 राजा याच्या बॅटमधनं येणारो चौकार विजयश्री प्रदान करून देतलो की नाही ह्या पाहणा निश्चित औचित्याचा. सन्माननीय लक्ष्मण कुंभेकर यांच्याकडून राजा याला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. त्याचप्रमाणे ओमकार फाटक, अक्षय शिंदे, निखिल नवाले, राकेश गायकवाड आणि ओमकार केदारी या प्रमुख अतिथींची अखेरच्या क्षणी उपस्थिती झाली आहे. त्यांचं देखील विलासदादा प्रतिष्ठानकडून मी शब्दसुमनांनी येतो इच्छित स्वागत करतोय. जाऊया आता मॅचकडे. ओहो, काय घडलंय. थर्ड मॅन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय. बघता बघता घनगळत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, किंबहुना नवगड संघाला सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म करून दिलंय. अप्रतिम अशी बॅटिंग आणि तात्पुरती आजच्या दिवसापुरती मी
स्वप्नील दळवी तुम्हा तमाम क्रीडा रसिकांची घेतोय रजा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मात्र निश्चित आपल्याला काढावा लागेल आणि या मॅचचा